माहिती दिली की लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये एक उमेदवार आम्हाला मिळाला आणि तो तब्बल 1 का 3 लाखांनी तो निवडून दीड लाखांनी निवडून येईल असं सांगताय. पण नेमकं तो उमेदवार कोण आहे आणि महायुतीतून तुम्ही बाहेर पडले असं समजायचं का आता? नाही, आम्ही लोकसभा ही मैत्रीपूर्ण अमरावतीची लढत लढतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का ज्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं, काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे, म्हणजे आम्ही डबल सांगू शकत नाही. आणि आतासुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील, म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना या रंगबाजीनं बोलून जर अशा पद्धतीनं तर कार्यकर्त्याची मानसिकता तयार नाही आहे. कार्यकर्ता म्हणजे राजकारणातून आपण पूर्ण झिरो झालं तरी चालेल, पण एवढी शरणागती आपण पत्कराची नाही. काय असेल तर आघाडीला उमेदवारी मागा, पण राणाचा प्रचार करायचा नाही, ही कार्यकर्त्याची मानसिकता आहे. सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलत आहे. आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय आणि चांगला उमेदवाराच्या आम्ही शोधात होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला